मंत्रिमंडळ काय केलं काय केलं मंत्रिमंडळ घ्यायला पाहिजे नाहीत करणार ना ते सगळं भारताची सार्वभौमता व एकात्मता मंत्रिमंडळ तर घ्यायला पाहिजे राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक आणि संविधान व कायद्यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना निर्भयपणे व निष्पक्षपातीपणे सगळे भाव किंवा आदर न पाळण्याचा न्याय वागणूक देईल. आचार्य आनंदराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचाराला खात्री जाईल किंवा मला त्याग होईल अशी कोणती बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असलेली सेवी करून मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तीला प्रत्यक्षपणे